हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपला नेक्स्ट टॉपिक, दॅट इज लिपिड. ओके, दिस इज सेकंड बायोमॉलिक्यूल. फर्स्टवाला बायोमॉलिक्यूल दॅट इज कार्बोहायड्रेट, जो आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. सो त्याची लिंक मी इथे तुम्हाला आय बटनमध्ये देते. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ओके, सो लेट्स बिगिन विथ आवर व्हिडिओ. सो सगळ्यात पहिले आपण लिपिडला थोडं इंट्रोड्यूस करून घेऊया. सो लिपिड कोणत्या ग्रुपमध्ये येतात, तर लिपिड्स आर अ ग्रुप ऑफ ग्रीझी सबस्टन्सेस. आता ग्रीझीचा अर्थ काय असतो, ऑइली. कारण का लिपिड्समध्ये मी काय सांगितलं होतं येतात, तर सगळे बटर, घी, चीज, हे सगळे डेअरी प्रोडक्ट्स वगैरे सगळे ऑइली सबस्टन्सेस जे आहेत ते सगळे लिपिड्समध्ये येतात. आणि म्हणून त्याला कशामध्ये टाकलं, तर ग्रुप ऑफ ग्रीझी सबस्टन्सेस. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता लिपिड्स कशापासून तयार झालेले असतात, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे त्याचे बेसिक मॉलिक्युल्स आहेत. ओके, त्यानंतर हायड्रोजन टू ऑक्सिजनचा रेशो कसा असतो, ग्रेटर दॅन 2:1. आपण कार्बोहायड्रेटमध्ये काय बघितलं होतं, कार्बन टू हायड्रोजनचा रेशो असतो, सॉरी हायड्रोजन टू ऑक्सिजनचा रेशो असतो 2:1. पण इथे लिपिड्समध्ये हा हायड्रोजन टू ऑक्सिजनचा रेशो आहे ग्रेटर दॅन 2:1. ओके, लिपिडमध्ये काय काय येतं, तर लिपिड इन्क्लूड्स फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्ज. ओके, सो फॅटी ॲसिड्स तर येतातच त्याच्यामध्ये, आणि फॅटी ॲसिड्स पासून जे बनणारे इतर प्रोडक्ट्स असतात, इतर कंपाऊंड्स असतात, त्याला आपण त्याचे डेरिव्हेटिव्ज म्हणतो. ओके, सो ते सगळे कशामध्ये येतात, लिपिड्समध्ये येतात. लिपिड्स कसे आहेत, तर दे आर इनसोल्युबल इन वॉटर, म्हणजेच काय वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आहेत. आता ग्रीसी सबस्टन्सेस आहेत, ऑइली सबस्टन्सेस आहेत, म्हणजेच ते वॉटर इनसोल्युबलच असणार आहेत. पण दे कॅन डिझॉल्व्ह इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सो आता आपलं नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे काय हे समजून घेऊया. सो इथे इमेजमध्ये बघा, ही जी डायग्राम आहे ती आहे नॉन पोलार बॉन्डवाली, आणि ही जी डायग्राम आहे ती आहे पोलार बॉन्डवाली. ओके, सो आता पोलार आणि नॉन पोलारमधला आधी डिफरन्स समजून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, सो पोलार आणि नॉन पोलार काय आहेत, एकतर हे बॉन्ड्स आहेत. बॉन्ड म्हणजेच काय, तर दोन मॉलिक्युल्स किंवा दोन ॲटम्सना ज्या वेळेला एकत्र पकडून ठेवतो त्याला आपण बॉन्ड म्हणतो. ओके, सो हा झाला एक मॉलिक्यूल आणि हा झाला एक मॉलिक्यूल. सो ह्याला ज्यांनी पकडून ठेवलं त्याला आपण बॉन्ड म्हणतो. ओके, सो हा प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो एकतर हा पोलारवाला बॉन्ड असतो किंवा नॉन पोलारवाला बॉन्ड असतो. सो इथे मी हायड्रोजनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे H2, म्हणजेच हा एक हायड्रोजन आहे आणि हा सेकंड हायड्रोजन आहे. ओके, सो ह्याच्याकडे आता काय आहे, ह्या एका हायड्रोजनकडे काय आहे, एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच इथे ह्या हायड्रोजन ॲटम्सकडे याच्याकडे एक प्रोटॉन झाला, याच्याकडे एक प्रोटॉन झाला. त्यानंतर हा जो हायड्रोजन ॲटम आहे याच्याकडे एक इलेक्ट्रॉन झाला. ओके, आणि याच्याकडे एक इलेक्ट्रॉन झाला. सो याची जर टोटल आपण केली तर याच्याकडे टोटल आता किती इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहेत, तर 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. ओके, याचाच अर्थ काय होतो, तर याच्याकडे इलेक्ट्रॉन एक आहे, याच्याकडे एक आहे, म्हणजेच सेम सेम आहे यांच्याकडे. सो यांच्याकडे जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह चार्ज आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे दोन्ही हायड्रोजन ॲटमकडे. ओके, कोणाकडे जास्त नाही आहे, कोणाकडे कमी नाही आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला इलेक्ट्रोनेगेटिव्ह चार्ज इक्वली डिवाइड केलेला असतो अशा बॉन्डला काय म्हणतात, नॉन पोलर बॉन्ड. ओके, आणि आता पोलर बॉन्ड म्हणजेच काय, तर इथे तुम्ही बघाल तर इथे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे हायड्रोक्लोराईडचं. हायड्रोजनचा एक ॲटम आहे आणि क्लोराईडचा एक ॲटम आहे. ज्या वेळेला हायड्रोजनचा एक ॲटम असतो त्यावेळेला त्याच्याकडे काय असतं, मी सांगितलंय एक प्रोटॉन असतो, एक इलेक्ट्रॉन असतो. आता क्लोरीनकडे असतात 17 प्रोटॉन्स आणि 17 इलेक्ट्रॉन्स. आता काय होणार आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन एकत्र येणार आणि इथे त्यांचा बॉन्ड तयार होतो. ओके, सो हा ज्या वेळेला बॉन्ड तयार होतो त्यावेळेला काय होतं, ह्या हायड्रोजनकडून एक इलेक्ट्रॉन, म्हणजे हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो येतो ह्या क्लोरीनकडे. ओके, म्हणजेच काय झालं, हा इलेक्ट्रॉन आता इथे कट होणार आहे आणि हा इथे ॲड होणार आहे. ओके, म्हणजेच आता याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 18 इलेक्ट्रॉन्स आहेत, है ना. 17 प्रोटॉन्स आहेत आणि 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे उरलं काय, तर याच्यामधून एक इलेक्ट्रॉन कट झाला, म्हणजेच इथे एक फक्त प्रोटॉन उरलेला आहे. ओके, हायड्रोजनकडे. सो आता हा कसा झाला, पॉझिटिव्हली चार्ज आयन झाला, कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे कुठलाही चार्ज नाही आहे, हा स्टेबल आयन झाला. ओके, सो इथून इलेक्ट्रॉन ज्यावेळेला याच्याकडे येतो त्यावेळेला आता काय होणार आहे, हे 17 प्रोटॉन्स आणि
ह्यातले 17 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या 18 मधले 17 इलेक्ट्रॉन्स एकमेकाला कॅन्सल करणार आहेत. कॅन्सल आउट म्हणजेच काय, बॅलन्स करणार आहेत. आता उरला कोण, तर हा एक फक्त इलेक्ट्रॉन उरलेला आहे, नेगेटिव्हली चार्ज ॲटम झालाय. सो सांगण्याचा अर्थ काय, तर ज्या वेळेला बॉन्ड पोलार असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स डिवाइड केलेले असतात ते एका ॲटमकडे जास्त असतात आणि एका ॲटमकडे कमी असतात. जसं इथे क्लोरीनकडे जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हायड्रोजनकडे खूप कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो अशा वेळेला ज्या वेळेला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अनइक्वलाइज्ड असते त्यावेळेला त्याला काय म्हणतात, पोलर बॉन्ड म्हणतात. ओके, सो ह्याचा आत्ता तुम्हाला काही संबंध नाही आहे, फक्त तुम्हाला हे समजायला पाहिजे की ज्या वेळेला इलेक्ट्रॉन स्टेबल असतात म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले असतात त्यावेळेला त्याला म्हणतात नॉन पोलर बॉन्ड. आणि अशा बॉन्डमध्ये किंवा असे ॲटम्स जे आहेत ज्याचा बॉन्ड नॉन पोलर आहे त्याच्यामध्ये आपले लिपिड्स डिझॉल्व्ह होतात, म्हणून त्याला काय म्हटलंय, नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये आपले लिपिड्स डिझॉल्व्ह होऊ शकतात. ओके, मी पुन्हा एकदा सांगते, लिपिड्स काय करतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत पण ते नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात. सो आता आपण आपल्या सगळ्यात पहिल्या लिपिडच्या टाईपला सुरुवात करतोय, दॅट इज फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स काय आहेत, तर दे आर ऑर्गॅनिक ॲसिड्स विथ हायड्रोकार्बन चेन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, मी सांगितलं होतं, हायड्रोचा अर्थ असतो वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन म्हणजे सी, कार्बनचा मॉलिक्यूल. ओके, सो हे फॅटी ॲसिड्स कशापासून बनलेले आहेत, हायड्रोकार्बनच्या मॉलिक्यूलपासून, म्हणजेच हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन पासून. एंडिंग इन अ कार्बोक्सिलिक ग्रुप. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, तर हे जे हायड्रोकार्बनचा जो चेन आहे त्याच्या एंडला कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच असतो आणि कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजेच काय, तर COOH. ओके, COOH. इथे इमेजमध्ये बघा, हे दोन फॅटी ॲसिड्स आहेत. हा झाला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड दिस इज अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर ही झाली संपूर्ण हायड्रोकार्बनची चेन, म्हणजेच हे बघा हायड्रोजन आणि कार्बन, हायड्रोजन कार्बन, हायड्रोजन कार्बन. तसंच इथे सुद्धा ही झाली हायड्रोजन आणि कार्बनची चेन. आता ह्याच्या एंडला तुम्ही बघाल तर इथे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, हा झाला कार्बोक्सिलिक ग्रुप. ओके, कार्बन मॉलिक्यूल आणि हा ऑक्सिजन मॉलिक्यूल, त्याला म्हणतात कार्बोक्सिलिक. कार्बो म्हणजेच काय, कार्बन, आणि ऑक्झिलिक म्हणजे काय, ऑक्सिजन. सो हा त्याच्या एंडला अटॅच असतो त्यावेळेला त्याला आपण फॅटी ॲसिड्स म्हणतो. ओके, सो बेसिकली फॅटी ॲसिड्स कसे बनलेत, हायड्रोकार्बन पासून तर ते बनलेले आहेतच, प्लस त्याच्या एंडला कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो नेक्स्ट टाईप्स ऑफ फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड्सचे दोन टाईप्स येतात, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेडमध्ये काय असतं, नो डबल बॉन्ड, डबल बॉन्ड नसतात. ही जी चेन तयार झालेली असते फॅटी ॲसिडची त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नसतात. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात, जसं की इथे इमेजमध्ये मी दाखवलंय बघा. इथे हे झाले सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडची इमेज आणि ही आहे अनसॅच्युरेटेडवाली इमेज. सो ह्याच्यामध्ये जे हायड्रोकार्बनचे ॲटम्स आहे त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तिथे कुठेच आपल्याला डबल बॉन्ड बघायला मिळत नाही आहे, पण अनसॅच्युरेटेडमध्ये हा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, सो असं डबल बॉन्ड ज्यावेळेला प्रेझेंट असतो त्यावेळेला त्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणतो आणि ज्यावेळेला हा बॉन्ड ॲबसेंट असतो त्यावेळेला आपण त्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असं म्हणतो. ओके, सो याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचं एक्झाम्पल आहे पॅल्मिटिक ॲसिड आणि स्टेअरिक ॲसिड. त्यानंतर अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे ऑलिक ॲसिड आणि लिनॉलिक ॲसिड. ओके, सो हे लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम्पल्स. सो नेक्स्ट आपण त्याचे क्लासिफिकेशन बघूया. लिपिड्सना पुन्हा क्लासिफाय केलं आहे 3 टाईप्समध्ये. सिम्पल लिपिड्स, सिम्पल लिपिड्समध्ये येतात फॅट आणि वॅक्स. ओके, कंपाऊंड लिपिड्स आणि डिराइव्ड लिपिड्स. सिम्पल लिपिड्समध्ये पहिला टाईप आहे फॅट्स. सो फॅट्स सगळ्यात पहिलं कसे बनलेले असतात, तर फॅट्स आर एस्टर ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. आता एकतर फॅटी ॲसिड तर आहेच पण त्याच्यासोबत ग्लिसरॉलचा कंपाऊंड किंवा ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल मिक्स झालेला असतो, अशा वेळेला फॅट्स तयार होतात. ओके, आता एस्टरचा अर्थ काय आहे, तर एस्टरचा अर्थ म्हणजे काय, एस्टरिफिकेशन एक रिॲक्शन आहे. ज्या वेळेला फॅटी ॲसिड्स दुसऱ्या कुठल्या कंपाऊंडसोबत मिक्स होतात त्यावेळेला त्याला आपण एस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणतो. सो इथे त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. ओके, सो
फॅट्स कसे तयार होतात, एकतर फॅटी ॲसिडची चेन असते प्लस त्याच्यासोबत ग्लिसरॉलची चेन येते. आता ग्लिसरॉल काय आहे, तर हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लिसरॉलचा. आणि हे जे तयार होतात फॅट्स त्याला आपण म्हणतो ट्रायग्लिसराईड. ओके, ट्रायग्लिसराईड का, ट्रायचा अर्थ काय असतो 3. सो 3 मॉलिक्यूल कोणते असतात, फॅटी ॲसिडचे 3 मॉलिक्युल्स प्लस ग्लिसराईडचा किंवा ग्लिसरॉलचा 1 मॉलिक्यूल, म्हणून त्याला काय म्हटलंय ट्रायग्लिसराईड. सो 3 फॅटी ॲसिड प्लस 1 ग्लिसरॉल मॉलिक्यूल इज इक्वल टू ट्रायग्लिसराईड. आणि हेच काय असतात, तर फॅट्स असतात. ओके, अनसॅच्युरेटेड फॅट्स आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ऑइल्स. म्हणजेच काय, त्यांनी एक्झाम्पल दिले ऑइल्स किंवा वनस्पती घी आपण म्हणू शकतो. वनस्पती घी म्हणजे डालडा. ओके, सो डालडाला जर किंवा वनस्पती घीला आपण रूम टेम्परेचरवरती ठेवलं तर ते लिक्विड तयार होतं त्याचं, आहे ना. आणि जर त्या वनस्पती घीला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सॉलिडिफाय होतं, म्हणजेच त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होतं. मग हे कसे आहेत, अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये कुठलाही डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. त्यानंतर त्याचं फंक्शन काय आहे, कोणाचं, फॅट्सचे फंक्शन काय असतात, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एनर्जीचा सोर्स आहे तो. स्टोर्ड इन सीड्स, प्लांट्समध्ये सीड्समध्ये स्टोअर केलेलं असतं. आणि ॲनिमल्समध्ये ॲडिपोज टिश्यूजमध्ये हे फॅट स्टोअर केले जातात. त्यानंतर आपल्याला मिळतं काय याच्यातून, तर इन्सुलेशन अँड कुशनिंग टू इंटरनल ऑर्गन. आता इंटरनल ऑर्गन्स म्हणजे कुठले, तर हार्ट, लंग, लिव्हर हे सगळे इंटरनल ऑर्गन झाले. सो ह्या इंटरनल ऑर्गनना इन्सुलेशन मिळतं आणि कुशनिंग मिळतं या फॅटमुळे. फॅट म्हणजेच काय थोडक्यात, तर चरबी. सो चरबी काय होते, तर ह्या इंटरनल ऑर्गनच्या आजूबाजूला कव्हर झालेली असते, स्टोअर झालेली असते. त्याच्यामुळे ह्या इंटरनल ऑर्गनना ना कुठल्याही प्रकारची इंजुरी होत नाही किंवा प्रोटेक्शन मिळतं असं म्हणू शकतो. तुम्ही इथे त्याला इन्सुलिन आणि कुशनिंग हा वर्ड तुमच्या लक्षात राहत नसतील तर तुम्ही प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन टू इंटरनल ऑर्गन असं सुद्धा लिहू शकता. ओके, सो थोडं रिवाईज करूया. फॅट्स कशापासून बनले आहेत, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. आणि फॅटी ॲसिडचे 3 मॉलिक्युल्स असतात प्लस ग्लिसरॉलचा 1 मॉलिक्यूल, त्यालाच आपण ट्रायग्लिसराईड म्हणतो. याची डायग्राम आहे ती बघूया आपण. सो इथे बघा, ह्या झाल्या फॅटी ॲसिडच्या 3 मॉलिक्युल्स, 1, 2 आणि 3. ओके, हे झाले 3 फॅटी ॲसिडच्या चेन्स. आणि हा झाला एक ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल, दॅट इज एक ग्लिसरॉलची चेन. ह्याच्यामध्ये बघा इथे H2O म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल आहेत, त्यांनी काय केलं, त्याला बॉन्ड केलेला आहे, म्हणजेच पकडून ठेवलेला आहे. आणि ह्या प्रोसेसला, ह्या रिॲक्शनलाच आपण काय म्हणतो, इस्टरिफिकेशन म्हणतो. ओके, सो ह्याच्यापासून तयार काय होतं, तर ट्रायग्लिसराईड म्हणजेच न्यूट्रल फॅट तयार होतो. ओके, अनसॅच्युरेटेड फॅट्स जे असतात ते रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये येतात. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे वनस्पती घी किंवा कुठलंही ऑइल. त्यानंतर त्याचं फंक्शन काय आहे, हाय एनर्जी सोर्स आहे. आणि स्टोअर कुठे केलेले असतात, प्लांट्समध्ये सीडच्या आतमध्ये आणि ॲनिमल्समध्ये ॲडिपोज टिश्यूच्या आतमध्ये. आणि इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन टू इंटरनल ऑर्गन्स. आता सिम्पल लिपिड्समध्ये दुसरा टाईप येतो वॅक्स. सो वॅक्स काय आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा हिस्टेरिफिकेशन होतं. लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन ऑफ अल्कोहोल्स. मगाशी फॅट्स कशापासून तयार झालेले, 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड प्लस 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसरॉल. बट इथे वॅक्स कसे तयार होतात, फॅटी ॲसिडची एक लॉंग चेन असते आणि दुसरी अल्कोहोलची एक लॉंग चेन असते आणि अशा पद्धतीने हे वॅक्सेस तयार होतात. सो इथे इमेजमध्ये मी दाखवलं आहे, ही एक फॅटी ॲसिडची लॉंग चेन आहे, दुसरी आहे अल्कोहोलची लॉंग चेन आणि त्याच्यापासून हे वॅक्सेस तयार झालेले आहेत. ओके, त्यानंतर कुठे मिळतात आपल्याला हे वॅक्स बघायला, वॅक्सचा अर्थ काय, मेणबत्ती नाही आहे इथे. ओके, जसं की पानावरती एक वॅक्स तयार होतो किंवा ॲपलच्या वरती एक वॅक्स आपल्याला बघायला मिळतं ना, जे नॅचरली तयार झालेलं असतं वॅक्ससारखं मटेरियल, ते त्याच्याबद्दल आपण इथे बोलतोय. ओके, सो कॉमनली हे आपल्याला बघायला मिळतात एकतर ब्लडमध्ये, गोनाड्समध्ये आणि सेबॅशियस ग्लँड्समध्ये. आता ब्लडमध्ये आपल्याला बघायला मिळतातच वॅक्स, त्याचबरोबर गोनाड्स काय आहेत, तर हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या आतमध्ये प्रेझेंट असतात, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर सेबॅशियस ग्लँड्स काय आहेत, तर ह्या ग्लँड्स आहेत जे ऑइल प्रोड्यूस करतात. जसं की आपल्या फेसवरती ऑइल येतं, आपल्या स्किनवरती जे ऑइल येत असतं ना बाहेर, ते कोणामुळे येत असतं, तर ह्या सेबॅशियस ग्लँड्समुळे. आणि या ग्लँड्समध्येच आपल्याला हे वॅक्स बघायला मिळतात. त्यानंतर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर अँड वॉटर इन्सोल्युबल. आता वॉटर इन्सोल्युबल तर असणारच आहेत कारण की ते फॅटी ॲसिड्स आहेत. त्यानंतर
रूम टेम्परेचरवरती हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. जसं फॅट्स मगाशी जे आपण बघितले ते रूम टेम्परेचरवरती लिक्विड फॉर्ममध्ये होतात, पण इथे रूम टेम्परेचरवरती हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. का? कारण तुम्ही जर बघाल तर ॲपलच्या वरती जे नॅचरल वॅक्स येतं ते रूम टेम्परेचरवरती सॉलिडच असतं. ते रूम टेम्परेचरला आणल्यानंतर लिक्विड होऊन ते वितळून जात नाही आहे. किंवा कुठल्याही लीफच्या वरती जे वॅक्स असतं ते सुद्धा रूम टेम्परेचरवरती सॉलिड फॉर्ममध्येच असतं. आणि याचं एक एक्झाम्पल त्याने दिलं आहे वॅक्सचं, बी हाईव्ह वॅक्स. बी हाईव्ह वॅक्स म्हणजे काय, तर इथे इमेजमध्ये बघा, जे मधमाशीचं पोळं असतं ना ते सुद्धा एक वॅक्स आहे, नॅचरल वॅक्स आहे. ओके. फंक्शन प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑन प्लांट सरफेस अँड ॲनिमल स्किन अँड हेअर. प्लांट्सच्या सरफेसला प्रोटेक्टिव्ह कोटिंग मिळतं, प्लस आपल्या ॲनिमल्समध्ये स्किन आणि हेअर्सला सुद्धा प्रोटेक्टिव्ह कोटिंग मिळतं ह्या वॅक्सचं. ओके. ते सगळं नॅचरल वॅक्स असतं. नेक्स्ट, लिपिड्सचा सेकंड टाईप आहे कंपाऊंड टाईप. सिम्पल लिपिड्स आपण बघितले, आता आपण कंपाऊंड लिपिड्सकडे आलो आहे. ओके. सो कंपाऊंड लिपिड्स काय आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा फॅटी ॲसिड्स आहेत प्लस फॉस्फेट किंवा शुगर. ओके. फॉस्फेट किंवा शुगर ग्रुप या दोघांपैकी एक ग्रुप ज्या वेळेला फॅटी ॲसिडमध्ये मिक्स होतो त्यावेळेला त्याला आपण कंपाऊंड लिपिड्स म्हणतो. ओके. सो ज्या वेळेला फॅटी ॲसिड्समध्ये फॉस्फेट ग्रुप मिक्स होतो त्यावेळेला त्याला आपण फॉस्फोलिपिड्स म्हणतो. आणि ज्या वेळेला फॅटी ॲसिड्समध्ये शुगर ग्रुप मिक्स होतो त्यावेळेला त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, ग्लायकोलिपिड्स मिळतात. आता ग्लायकोचा अर्थ काय, शुगर, कारण ग्लुकोज. ओके. ग्लुकोजवरून त्याला नाव दिलेलं आहे ग्लायकोलिपिड्स. ओके. सो आता एक एक करून बघूया. फॉस्फोलिपिड्स कसे तयार होतात, तर 2 फॅटी ॲसिड्सच्या चेन्स, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप असतो, आपण काय बोललो, फॉस्फेट मिक्स होतो फॅटी ॲसिडमध्ये, प्लस ग्लिसरॉलची चेन असते आणि नायट्रोजन कंपाऊंड असतो. ओके. सो इथे इमेजमध्ये मी दाखवलं आहे बघा, 2 फॅटी ॲसिड्सच्या चेन आहेत, एक फॉस्फेट चा ग्रुप आहे, त्याचबरोबर ग्लिसरॉलची चेन आहे आणि शेवटला नायट्रोजन कंपाऊंड आपल्याला बघायला मिळतात. सो हेच काय झालं, फॉस्फोलिपिड झाले. ओके. सो दे आर एम्फेटिक इन नेचर. एम्फेटिक म्हणजेच काय, एकतर हायड्रोफिल सुद्धा आहेत आणि हायड्रोफोबिक सुद्धा आहेत. म्हणजेच काय, तर हे जे फॉस्फोलिपिड आहेत, इथे इमेजमध्ये बघितलं तुम्ही तर दिसतंय बघा, इमेजमध्ये जो एक वरचे जे 2 त्याचे कवरिंग, आउटर कवरिंग दाखवलेत ते आहेत हायड्रोफिलिक. म्हणजेच काय, तर पाण्याचा त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं किंवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. आणि हायड्रोफोबिक म्हणजेच काय, जो आतमधला पार्ट दिसतोय तो हायड्रोफोबिक आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही किंवा डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. ओके. सो हे दोन्ही नेचर एकाच कंपाऊंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ते आहेत फॉस्फोलिपिड्स. ओके. इम्पॉर्टंट इन सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. सेलचा जर स्ट्रक्चर तुम्ही आठवलं तर सगळ्यात पहिलं सेल वॉल असते. सेल वॉलच्या आतमध्ये जो स्ट्रक्चर येतो त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो आणि त्या सेल मेम्ब्रेनमध्येच हे फॉस्फोलिपिड प्रेझेंट असतात. ओके. त्यानंतर ग्लायकोलिपिड्स कसे तयार होतात, तर फॅटी ॲसिड्स प्लस ग्लिसरॉल प्लस शुगर. ओके. फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि शुगर मिक्स झाले की आपल्याला काय मिळतात, ग्लायकोलिपिड्स मिळतात. त्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे गॅलॅक्टोज. ओके. फाउंड इन ब्रेन व्हाईट मॅटर. म्हणजेच ब्रेन जर तुम्ही बघितला तर ब्रेनमध्ये जो व्हाईट कलरचा पार्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला ग्लायकोलिपिड्स मिळतात. आणि मेलिन शीत. ओके. 10th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो होतो ही डायग्राम. ही कुठली डायग्राम आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या डायग्राममध्ये इथे बघा, हे दिसतंय तुम्हाला, ही मेलिन शीत आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हे ग्लायकोलिपिड्स बघायला मिळतात. ओके. सो आता आपलं सिम्पल लिपिड्स झालेले आहे बघून. सिम्पल लिपिड्समध्ये आपण फॅट आणि वॅक्स हे बघितलं. कंपाऊंड लिपिडमध्ये आपण फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड बघितलंय. आता आपल्या नेक्स्ट टाईपकडे जाऊया, दॅट इज डिराइव्ड लिपिड. ओके. आणि डिराइव्ड लिपिडमध्ये एक टाईप येतो दॅट इज स्टेरॉल्स. ओके. सो स्टेरॉल्स काय आहेत, तर दे आर लिपिड्स विथ फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग. आता हायड्रोकार्बन म्हणजेच काय, हायड्रो म्हणजे काय सांगितलंय, वॉटर, म्हणजेच H2O, आणि कार्बन म्हणजेच काय, C, कार्बन. सो हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनच्या रिंग्स असतात ह्या, ज्या फ्यूज झालेल्या असतात आणि त्याच्यापासून हे स्टेरॉल्स तयार होतात. ओके. सो स्टेरॉलचं एक्झाम्पल त्याने दिलंय कोलेस्टेरॉल ॲनिमल्समध्ये आणि फायटोस्टेरॉल प्लांट्समध्ये. ओके. सो कोलेस्टेरॉल म्हणजेच काय आपण बघूया. सो इथे इमेजमध्ये बघा, इथे मी स्ट्रक्चर ऑफ कोलेस्टेरॉल दाखवलेलं आहे. कशापासून बनलेले असतात, हायड्रोकार्बनपासून, म्हणजेच हायड्रोजन आणि कार्बन. सो इथे तुम्ही बघाल तर हे मल्टिपल हायड्रोकार्बन आहेत
हे हायड्रोकार्बनचे मॉलिक्युल्स दिसत आहेत आपल्याला आणि ह्या सगळ्या मॉलिक्युल्सपासून ह्या चेन तयार झालेल्या आहेत. इथे दिसतंय हे चेन तयार झालेल्या दाखवल्यात. ही 1 2 3 4 चेन इथे तयार झालेल्या आहेत आणि ह्या चेन एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि त्याच्यापासून कोलेस्टेरॉल तयार होतं. ओके. कोलेस्ट्रॉल इज फाउंड इन ॲनिमल सेल इस्पेशली नर्वस टिश्यूज. जे नर्वस टिश्यूज आहेत ॲनिमल्समध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल बघायला मिळतं आणि ह्या कोलेस्ट्रॉलपासून जे डिराईव्ड कंपाऊंड्स आहेत म्हणजे ह्या कोलेस्ट्रॉलपासून जे अजून वेगवेगळे कंपाऊंड्स तयार झाले ते कोणते कोणते ते आपण बघूया. ॲड्रिनोकॉर्टिकोलाइड्स, सेक्स हॉर्मोन्स सुद्धा ह्याच्यापासून तयार होतात लाईक प्रोजेस्ट्रॉन अँड टेस्टोस्टेरॉन. हे सुद्धा आपण 10th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे. प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स आहेत. ओके. आणि विटॅमिन डी सुद्धा ह्या कोलेस्ट्रॉलपासूनच तयार होतं. ओके. त्यानंतर कोलेस्ट्रॉल इज ॲब्सेंट इन प्लांट्स. कोलेस्ट्रॉल आपल्याला प्लांट्समध्ये नाही बघायला मिळत, तर प्लांट्समध्ये वेगळे स्टेरॉल्स असतात आणि ते आहेत फायटोस्टेरॉल्स. ओके. सो त्याचं एक्झाम्पल त्याने दिलं आहे डायोस्जेनिन इन यॅम. आता यॅम काय आहे तर इथे इमेजमध्ये बघा हे एक प्रकारचं रूट आहे. जसं आपल्याकडे स्वीट पोटॅटो वगैरे असतात तसंच हे यॅम बाहेर आपल्याला बघायला मिळतं. ते पण एक प्रकारचं रूट आहे आणि त्याच्यामध्ये हे डायोस्जेनिन कंपाऊंड प्रेझेंट असतं. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ फायटोस्टेरॉइल्स. ओके. आणि ह्या यॅमला किंवा डायोस्जेनिनला मेडिसिन म्हणून यूज करतात फॉर अँटी फर्टिलिटी. ओके. सो इथे थोडं पुन्हा रिवाइज करते. डिराईव्ह लिपिड्समध्ये स्टेरॉल्स येतात आणि स्टेरॉल्सचे 2 टाईप्स असतात. कोलेस्ट्रॉल जे ॲनिमलमध्ये सापडतं आणि फायटोस्टेरॉल जे प्लांट्समध्ये सापडतं. कोलेस्ट्रॉल कसे तयार झालेलं आहे, हायड्रोकार्बनच्या रिंग्स एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि त्याच्यापासून कोलेस्ट्रॉल तयार होतं. तसंच फायटोस्टेरॉलमध्ये सुद्धा हायड्रोकार्बनच्या रिंग्स फ्यूज होतात आणि फायटोस्टेरॉल बनतं. ओके. सो कोलेस्ट्रॉलपासून तयार झालेले नवीन कंपाऊंड्स काय आहेत तर ॲड्रिनोकॉर्टिकोलाइड आणि सेक्स हॉर्मोन्स सुद्धा ह्याच्यातून तयार होतात लाईक प्रोजेस्ट्रॉन अँड टेस्टोस्टेरॉन. प्लस विटॅमिन डी सुद्धा कोलेस्ट्रॉलचाच डिराईव्ड कंपाऊंड आहे. ओके. सो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, लिपिड्सचे 3 टाईप बघितले. सिम्पल लिपिड ज्याच्यामध्ये फॅट आणि वॅक्स येतं, कंपाऊंड लिपिड ज्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड्स आणि ग्लायकोलिपिड्स येतात आणि डिराईव्ड लिपिडमध्ये स्टेरॉल्स बघितले ज्याच्यातून कोलेस्टेरॉल आणि फायटोस्टेरॉल. कोलेस्ट्रॉल ॲनिमल्समध्ये असतं प्लस फायटोस्टेरॉल प्लांट्समध्ये असतं. ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रोटीन्स. सो काही डाऊट्स असतील तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, त्यामुळे मला माझं चॅनल ग्रो होण्यासाठी हेल्प मिळेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.